इकडे ना मस्त सकाळी सकाळी क्रिशा आहे ना आंबा खात होती. तिला एवढे आवडतात आणि आता जोपर्यंत आंबे संपणार नाही तोपर्यंत ती खाणार. बोलत होती आजची सुरुवात आंबा खाऊन करते. आत्या इथं देवपूजा करत होत्या. सचिननी छान देवपूजा केलेली आणि मस्त आहे ना आत्या पेढे घेऊन आलेले. हे बडोद्याचे प्रख्यात पेढे दुलीराम पेढे. तर मग निवत पण दाखवलेलं सकाळी त्यांनी पेढ्याचं आणि सचिन बसलेले आरामात मस्त. क्रिशाचं चाललं होतं आंबा खायचं काम आणि माझं पण ऑलमोस्ट आवरतच आलेलं सगळं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. आणि आज आहे मस्त संडे आणि 12 वाजून गेले, अजून आम्ही चहा बी नाही पिलोय. मस्त आम्ही क्रिशाचे केस धुतले, माझे धुतले आणि इकडे बसले आत्या आणि सचिन मस्त आरामात. हाय. आणि देवपूजा पण केली आहे. सचिनने मस्त आज देवपूजा केली. म्हणजे ते संडेला मस्तच करतात, रोज एवढा टाइम नाही राहत ना, म्हणजे पटपट करतात. तर आता आहे ना साबुदाण्याची खिचडी आहे रात्रीची. तू खाली उतर ना, कुठं पार डोंगरावर चढली. तर खिचडी आहे साबुदाण्याची. काल आम्ही माझ्या भावाच्या घरी गेलो ना, आत्या तिकडच खाल्ली आत्याने खिचडी. मग आणि माझाच व्लॉग पाहू राहिले हे लोक. आणि ना मग त्याच्यामुळे खिचडी आहे तर मी थोडेसे पोहे बनवणे. आणि आत्याने खाकरे आणले, म्हणजे अजून त्याला काय काय आणले मग मी दाखवण तुम्हाला नंतर. खाकरे आणले, मग चहासोबत खाकरे पोहे. तुला दिसायचंच आहे का? तर मग तसं आम्ही आता आहे ना चहा नाश्ता करू, म्हणजे जेवण पण होईल आणि चहा नाश्ता पण होईल. तर चहा तर मी ऑलरेडी ठेवून दिलाय. मग आता पोहे बनवते आणि मग आम्ही जेवण करू. तोपर्यंत हे मायला गोष्टी करणे आहे ना. मग आम्ही ना बघू आता कुठं जाऊ, तर मग मी तुम्हाला दाखवण्याचे तसं, हो की नाही. बोला ना तुम्ही, हे लोक नुसते आता यांना तरी थोडी सवय, आत्याला तर अजून सवय नाहीये. म्हणजे आत्या अजून रुळती नाही त्या थोड्या, मी रुळवून टाकन त्यांना कॅमेऱ्यामध्ये असं बोलायला. त्यांना असं वाटतं एकटं एकटं कसं बोलायचं आहे ना. वाटत तुला मी नाही लाजत बाई, ते थोडं होत तसं आपल्या सगळ्यात बोलती. हा तर असं आहे. तर बसले आता ते आरामात. थोडं गरम होऊ राहिलंय, आता काही नाही. आता आवरून घेते, मी पोहे बनवते. मी आंघोळ करून आले म्हणून मला आता होत असं नाही. तर चला आता मी पोहे बनवते, मग भेटतो तुम्हाला नाश्ता करताना. इकडं मी पोहे बनवायला घेतले, मिरची घेतली, कढीपत्ता, कांदा कापून घेतलाय. कांदा पोहेच बनवतीये. आणि इथं चहा ठेवलाय. आणि पोहे ना मी असे चाळणीत भिजवून असे ग्लासवर ठेवले, म्हणजे कसं आहे ना पाणी निथळून जाईल त्याचं आणि छान असे मस्त सुटसुटीत पोहे होतील. इकडं मी नाश्त्यासाठी पोहे बनवत होती तर मी आधी शेंगदाणे तळून घेत असती. आणि तुम्हाला माहिती शेंगदाण्याचं म्हणजे माझं शेंगदाण्यावर खूपच प्रेम आहे, म्हणून मी ना जास्तच टाकते. आणि क्रिशाला ना पोह्यातले शेंगदाणे खूपच आवडतात म्हणून थोडे जास्तच टाकलेले मी. आणि मग ना शेंगदाणे मस्त खरपूस असे तळून घ्यायचे, अगदी असं ना ब्राऊन कलर येईपर्यंत. आणि मग त्याच तेलात ना आपण पोह्याला फोडणी करायची. मी ना मोहरी टाकत असते, मोहरी ना अशी एकदम तडतडून द्यायची. मग म्हणजे कांदा वगैरे ते टाकायचा. आणि सगळ्यात आधी ना कांदा वगैरे कापायचे, ती पोहे भिजवून ठेवायचे. आणि पोहे कधी पण आहे ना चाळणीत भिजवायचे, मी आधी पण सांगितलेलं आहे. आणि हिरवी मिरची मी ना 2च टाकलेलं, आत्याचं तोंड आलेलं आहे ना म्हणून. थोडासा कढीपत्ता आणि इथं कांदा घेतलाय. मी कांदे पोहे बनवत होते म्हणून फक्त कांदाच वापरला, कारण काय ना साबुदाण्याची खिचडी पण होती म्हणून मग मी थोडेसेच पोहे बनवले होते इथं. तर कांद्यापुरतं मी इथं मीठ टाकलंय. आणि बाकीचं मीठ आहे ना मी पोहे म्हणजे जेव्हा टाकते तेव्हा पोह्यामध्येच मिक्स करून मग पोहे फोडणीमध्ये टाकते. तर ते ना मी म्हणजे शूट नाही केलं. तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, कांदा मस्त परतल्यानंतर आहे ना त्यामध्ये हळद ॲड करायची. हे पोहे खूप सोपे आणि अगदी 10 मिनिटात बनतात. आणि वरती याची शेव वगैरे टाकून खूप छान लागतात. तर पोहे मस्त बघा तुम्ही मोकळे सुटसुटी तिथे ना भिजलेले, अगदीच असा गचका वगैरे काहीच नाही झालाय. कधी पण आहे ना मी सांगितलंय ना, पोहे आधी स्टार्टिंगला भिजवून ठेवायचे, म्हणजे सगळं आपण कांदा वगैरे कापतो, मिरच्या वगैरे कापतो तोपर्यंत ते मस्त भिजतात. आणि चाळणीत भिजवायचे म्हणजे पाणी उरत नाही तर मस्त मोकळे सुटसुटीत होतात. खिचडी टाईप नाही होत, मग ते पोहेच दिसतात. तर इथे ना मस्त परतवून घ्यायचे. आणि परतवायला सुद्धा आहे ना 2-3 मिनटं आहे ना फक्त आपण जोपर्यंत पोहे मिक्स करतोय ना, सगळे पोहे ना येल्लो दिसायला लागले ना का लगेच गॅस बंद करायचा. काय होतं ना, पोहे ऑलरेडी शिजलेलेच असतात, ते म्हणजे त्यांच्यावर प्रोसेस झालेली असती. त्यामुळे ते ना जेवढे आपण जास्त शिजवतो ना तेवढे ते ना कडक होतात. मग तर जास्त आपण परतवायचे नाही. गॅस बंद केला मी इथं. आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकले. तुम्ही लिंबू साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. ते बघा कसे मस्त मोकळे असे पोहे झाले. मग त्याच कढईत ना मी इथं पोहे काढून घेतले. आणि साबुदाण्याची खिचडी पण मस्त गरम केली आणि खूप छान लागत होती सकाळीसुद्धा खिचडी. तर सचिननी पण खिचडीच खाल्ली, मी पण. इकडं मस्त मी खिचडी गरम करून घेतली, पोहे, आहा.
आणि खाकरे, खट्टा मिठा आणि सचिनची फेवरेट भाकरवडी चिमन भाऊंनी पाठवली आहे. चिमन भाऊ म्हणजे माझे जेठ. आणि इथं आहे आमची चहा. चला इथं क्रिश आहे. आम्ही मस्त सगळे इकडे ना जेवायला बसलेले. आता जेवण काय, जेवण नाश्ता सगळं एक सोबतच होतं, म्हणजे एक टाईपचा आमचा ब्रंचच झालेला. आणि टी व्हीवर सचिनने ना माझाच ब्लॉग लावला होता, जो मी काल अपलोड केलेला. आत्या आल्या ना तो आला. तर मग मी म्हटलं का चला आज पण आपण शूट करू, कारण एरवी कसं आहे ना आम्ही तिघंच असतो. मग तिघंच त्याच्यात कधी कधी ना मग क्रिश आहे ना आधी लवकर, तिचं कसं आहे ना उठल्या तिला भूक लागते आणि संडेला उशिरा उठतात ना, तर कधी कधी ती नसती पण आमच्यासोबत नाश्ता करायला. पण आता आज आत्या आलेल्या होत्या ना, तर म्हणजे तिचं असं का नाही सोबत बसू, मग ती पण आमच्यासोबत होती. तर आम्ही चौघं मस्त आहे ना आरामात गोष्टी करत करत नाश्ता करत होतो. नाही तर क्रिशा जाईन खाऊन पिऊन ना कधी कधी खेळायला पण जाते. मग आम्ही दोघंच असतो. तर मी कधी असे व्हिडिओ नाही करत का हा संडेला आम्ही असं केलं तसं केलं. पण प्रत्येक संडेला आमचं असंच असतं, 12:30 एवढे वाजतातच. कारण उशिरा उठणं, मग काम आवरल्याशिवाय कसं आहे बाय माणसाला घर नीटनेटकं केल्याशिवाय. आणि माझं तरी तसंच आहे का सगळं आवरल्याशिवाय ना मग मी खायचं प्यायचं नाही बनवत. कचरा पोतं कपडे सगळं आवरलं का मगच मी ना चहा वगैरे करते आणि मगच आम्ही ना जेवायला बसतो. तर इथं मस्त आहे ना गोष्टी चालू होत्या. आता फोन वगैरे तर आपण करतच असतो बघा लांब असल्यावर, पण कसं आहे ना समोरासमोर असल्यावर गोष्टी करण्यामध्ये जी मजा असते ना ती फोनवर नाही येत. आणि एक सोबत सगळे असल्यावर कसं आहे एक एक गोष्ट आठवत जाते, माणूस इकडच्या तिकडच्या गोष्टी करत जातं. तर आज असं छान वाटत होतं म्हणजे नाश्ता करायला पण. आणि साबुदाण्याची खिचडी मी आणि सचिननी खाल्लेली आणि क्रिशाने ते पोहेच खात होते. मग मी थोडेसे नंतर पोहेसुद्धा खाल्ले, कारण मला पोहे खूप आवडतात. तर असं मजा आलेली आज नाश्ता करायला. आमचं जेवण वगैरे झालंय ना, आम्ही आता मस्त आरामात बसले. म्हणजे आत्या आडव्या पडले, हे बसले. कृषी तू कुठं आहे? कृषी इकडे डोंगरावर बसले आमच्या. तर आहे ना मी काही ड्रेस ऑर्डर केले, काही माझ्या बहिणीने पाठवले. मी बोललेले ना क्रिशाला पण मी बड्डेसाठी ते मागवले. तर मी तुम्हाला दाखवते ड्रेस. हा क्रिशाचा नाही, वांदा नाही, हा क्रिशाचा आहे बड्डेचा ड्रेस. म्हणजे येल्लो आहे आणि इथं आहे ना वेलवेट आहे. हा तर सिम्पलच घेतला, कारण जेव्हा तिचा बड्डे आहे ना तेव्हा गरमी राहिली इकडं म्हणून. मग नाही तर तिला टोस्ट करते आहे ना, मधून अस्तर आहे. हां चांगलं आहे. चला आणि दुसरा एक सिम्पलच घेतलाय असं मंदिरात वगैरे जायला, तो दाखवजा. प्लाझो टाईप. इकडं असे लय महाग आहे, लुलू मध्ये आहे पण 90-100 दिरहाम का 60 मिनिमम. ते ईदच्या वेळेस पाहिलेलं ना भरपूर आलेले. पण ठेव इथं ठेव ना. हा पण हा कलर छान आहे नाही, म्हणजे आता हा पर्पल मग कोणता आहे? ओ छान दिसतंय तिने घालून, पण पाहिलं बरोबर आलं तिला. आता माझे दाखवते. नाही मम्मीचे नाही ना, माझे मम्मीला येतात पण हाईटला बॉ थोडे लांबे होतात. थांब पिल्लू. आणि हा आहे एक ड्रेस. हा माझ्या बहिणीने पाठवलाय. तिने ॲक्च्युली तिला ऑर्डर केले असेल ना तेव्हा घेतलेले, मग मला बोलली तर म्हटलं पाठवा आता आत्याकडे, नाही तर गेल्यावरच घातले असते मी. आणि क्रिशाला आमच्या मध्ये केल्याशिवाय. आणि याला आहे ना खिसे पण आहे. हा दोन्ही साईडनी. मोबाईलचा जमाना आहे म्हटल्यावर मोबाईल तर काय हातातच राहतो ना. हा आणि ओढणी पण आहे त्याच्यावर, दाखवा ना. ओढणी मस्त. ओढणी पण छान, म्हणजे पातळ आहे पण चालेल असं मंदिरात जायला. हे गरमीत चालेल नाही. माझे ते दोन्ही तिन्ही ड्रेसला आहे ना अस्तर आहे. हाय छान आहे. आणि हा एक आहे, हा पण माझ्या बहिणीनेच पाठवलाय. हा तिला लय आवडलेला, म्हणजे तिने माझी साईज. आणि याच्यावरचा हा प्लाझो आहे. छान आहे ना. नाही हो ओढणी नाही आहे, हा असा फक्त ड्रेसच आहे. एक आणि त्या दोनच ड्रेसवर ओढणी, बाकी असे सूटच आहे, सलवार सूट. हा येल्लो माझा फेवरेट ना. हा एकदम सिंपल आहे, 300 रुपयाचा आहे आणि घरात वापरायला. आता हा डार्क कलर आहे पण मोबाईल मध्ये थोडा डल दिसू राहिला है ना. छान आहे.
हा तर मला येलो कलर तर कसाही होय आवडलाच असतं. पॅन्टला खाली असंही मस्त आहे ना हे. बट बाकीचे फुल प्लेन आहे. आणि हा ही फक्त कुर्ती ही मीच मागवलेली. कितीला काय ना हा 250 का 300लाच होता. कॉलर टाईप आहे अशी मोठी कॉलर आहे त्याला शर्टला. मला असं लय आवडतं. माझं कालच्या ड्रेसला पण होती ते तर मी शिवून घेतलाय. तो लय मस्त शिवलेला आहे त्याने तो नाही ड्रेस. आणि हा मीच ऑर्डर केलेला माझ्यासाठी. आत्याला सांगितलेलं घेऊन या असं घे. आणि याच्यावर व्हाईट प्लाझो आहे एक व्हाईट पॅन्ट आहे आणि ती आहे ओढणी. आणि त्याच्यावरती एक ओढणी आहे. कसे कॉम्बिनेशन पिको केलेलं आहे. पिको नाही हा अशी लेस लावलेली. मॅडम जल्दी पसंत करो. अशी लेस आहे. क्रिशा छान आहे. म्हणजे थोडी छोटी आहे पण चाले आता. बस फिनिश. असे एवढे ड्रेस मागवले आणि धन्यवाद यांनी दाखवल्याबद्दल. आता घडी कोण करणार आहे. आणि मी करते. क्रिशूने आमच्या सरबत बनवलं जा घेऊन ये ग. हा ज्याने दाखवलं त्याने खरंच करतात आहे का बाई. हे नाही येणार तुम्हाला आहे ना. चला मी करू लागते. आपण दोघं करू आहे ना. आमची क्रिशू सरबत बनवायला लागली आजीला. हा पिल्लू घेऊन भाई तिला आजीला बनवून पाजायचं होतं. आम्हाला तर तिने पाजेलच होतं. कालपासून चालू होतं. आता पिऊन सांगा कसं आहे. छान बनवती पण ती आहे ना. मस्त परफेक्ट बनवते आहे ना. त्या दिवशी यांनी तिला मग 5 रुपये दिलेले. वाव थँक्यू पिल्लू. आज थोडी साखर कमी झाली क्रिशू पण परफेक्ट आहे. थोडीशी 1 चमचा टाकायची ती आहे ना. अगं मी सगळ्यांमध्ये एवढी साखर टाकली. तुला बोललेली ना का 1 ग्लास मापून घ्यायचे ना. त्याच्यात कशात होतं या ग्लासांमध्येच केलं तुम्ही. पण चांगलं केलं तरी. पाणी घेईल मग वरचं. तिने काय केलं सगळे ग्लास अर्धे पडले. सगळ्यामध्ये एक एक करून लिंबू पिळलं साखर टाकली सगळे एक एक करून आलं. मग चांगलं डोकं लावलं पण तरी छान आहे. चल शिकणे हळूहळू आहे ना. गाडलंय ना तिनं त्या दिवशी पण गाडलं होतं माहिती. तिने त्या दिवशी मी गाडलं होतं. आज मी गाडलं. गाडलं ळ बोलायला ड बोलती. गाडलं. चला आता हाय पिऊन बी झालं यांचं. द्या चला 5 रुपये. रोज रोज ना होय काय होय दरवेळेस. मग मला तर सकाळ संध्याकाळ द्यायला पाहिजे. 5 नाही 1 रुपया आहे ना. 8 आणे 4 आणे. हा तो रुपया आहे. तो 50 पैसे आहे. नाही 1 रुपया. हे 4 आणे आणि हे 50 पैसे. म्हणजे टोटल 2.5 रुपये झाले ते. आपल्या इकडचे किती झाले एवढेचे? 5 म्हणजे 50 रुपये. मग 1 रुपया म्हणजे 20 रुपये ना. 20 21 पैसे नाही तेवढे याच्या गल्ल्यात आहे. कशी सांग. वाव बाबो नाही का चांगले आहे जे पण तुला सबस्क्राइब केलं आहे ना. ज्यांचे पण सबस्क्राइबर आहे ते चांगले आहे ना. नाही केले ते चांगले. असं नाही ग. आम्ही जातोय आता मंदिरात. संध्याकाळ झाली पण ऊन तर इतकं जबरदस्त पडलंय. इथे राहिल्या आत्या क्रिशा सचिन ॲज युजल गाडी साफ करतात ते. आत्ताच आम्ही खाली आलोय. म्हटलं आज संडे तर घेऊन जाऊ आत्याला मंदिरात कारण ते आता नाही गेले. आणि जबेल आलीलाच जातोय मोठ्या मंदिरात. अबुधाबीला बघू आता नंतर कधीतरी जाऊ. अजून तर आहे ना भरपूर दिवस आत्या आहे ना. आत्याने मी मॅचिंग केलंय ग्रीन. आणि क्रिशाकडे ग्रीन कलर म्हणजे तिच्याकडे तर ड्रेसच नाही. हा एकच ड्रेस आहे. मग तिनं तोच घातला. ऊन लागतंय लय. पोचले आम्ही मंदिरामध्ये. आज काय लई ट्रॅफिक नव्हती. तर 50 मिनिटामध्ये म्हणजे 1 तासामध्ये पोहोचून गेलो.
जेवण बिवण करून आलो मंदिरातून, म्हणजे प्रसादी खाल्ली. आणि ना इकडं आहे ना आम्ही नाही, मी लास्ट व्लॉगमध्ये दाखवलेलं की इकडून आहे ना आयकिया दिसतं, त्याच्या बाजूमध्येच आहे ना लुलू पण आहे. त्या दिवशी आम्ही पाहिलंच नव्हतं, आज परत आम्ही तिथं उभं राहून पाहिलं तर दिसलं लुलू. तर मला भाजी घ्यायचीच होती आता, कारण उद्या मंडे आहे ना म्हणून. तर म्हटलं चला इकडच्या लुलूमध्ये जाऊ. आता तुम्हाला कसं वाटलं मंदिरात? मस्त आहे ना मंदिर. आणि जे प्रसाद जेवले पण आहे ना, पोटभर खीर मस्त होती. आणि आज सोयाबीन आणि बटाट्याची भाजी होती. गुरुद्वारा आवडीने तिला तर खीर, त्याच्यासाठी मंदिरात बसत सुद्धा नाही ती. जरा वेळ बसली पण ती आता इकडे या गाडी. हो असं तर सगळं मी आहे. बोलती का आत्या इकडे या, तसं बोलती का मी? गाडी आली तर बघू आता इकडचं लुलू आणि तिकडं म्हणजे सेमच होय. आता काही इकडचे सुपर मार्केट, बंद केला. हां सुपर मार्केट इकडचे तर सेमच होय. पण म्हटलं बघू आता तिकडं जाऊन बी तिकडच्या लुलूमध्ये जाऊन परत घ्यायलाच लागली असती ना भाजी. तर म्हटलं इथूनच घेऊन जाऊ, मग काय सिद्धा सरळ घरी जाऊ, आहे की नाही. तर बघू आता इकडं मस्त हिरव्या भाज्या बिज्या कशा भेटतात मी तुम्हाला दाखवते मध्ये जाऊन. आणि हे राहिले आमचे गार्ड, पुढं पुढं चालले ते, आम्हाला रस्ता दाखवते आहे ना क्रिशाचे पप्पा. म्हटले हे आमचे गार्ड आहे, आम्हाला रस्ता दाखवते, पुढं पुढं चालतात ते असे. मंदिरात आज लई गर्दी होती, म्हणजे मी बिलकुलच व्हिडिओ नाही. गुरुद्वारामध्ये फक्त नाही का थोडंसं नामस्मरण चालू होतं तेव्हा मी जराशी छोटीशी क्लिप घेतली. त्याच्यानंतर मग मी नाही घेतली काही क्लिप. चांगलं पण नाही वाटत आणि लईच गर्दी होती, आज संडे होता ना. नाही आहे चमचा ठेवली घेऊन डायरेक्ट खायची. जॉब हे बघा ना, मीठ मिरची टाकून काही द्या. हा मी तेच बघत होते आता. हे पण पाहूनच तोंडाला पाणी आलं. क्रिशा फणस दाखवते किती मोठे मोठे पाहिले. ते असं नाही 15-20 किलोचं, पण लई चिकट असतं ते. हे दूध घ्यायला गेलेले आहे ना, कारण तिथं त्या लुलूमध्ये आम्ही जे दूध वापरतो ते भेटलंच नाही. मग आम्ही इकडं, मग मी वर आले, आम्ही तिघी पिशवी घेऊन आणि हे दूध घ्यायला गेले. तर आत्ताच आले दूध घेऊन. आहे ना, एवढी गरमी नाही आहे ना. हा म्हणजे लई असं चाललं बिल्लं का मग असं लागते, बाकी नाही लागत. नॉर्मल नाही लागत. हा थोडं बाराही सुटलं. कसा गेला मग आजचा दिवस? छान गेला ना मम्मी सोबत. तर चला आता आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं. क्रिशाने आज बॅग भरू राहिली. क्रिशू, ए क्रिशू इकडे व्लॉग एंड करायला. आजच्या व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर, तोपर्यंत बाय बाय.